प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. त्याची देव आपल्यासाठी चांगला आहे, यहोवा उत्तम आहे आणि त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. आज पुन्हा एक परमेश्वर त्याच्या सानिध्यात आपल्याला एकवटलं म्हणून धन्यवाद देते. माझी सुरू करण्यावर आपण छोटी प्रार्थना करतो. प्रभू तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती सन्मान करते. आजच्या शब्द दिवसाबद्दल तुझे आभार मानते. पुन्हा एक वार तुझ्या पंखाच्या छायेखाली आम्हाला एकवटलंस म्हणून धन्यवाद देते. आमचं अंतःकरण आपल्या वचनासाठी सुपीक कर, जेणेकरून जे बीज त्याच्यावर पेरलं जाईल ते फळ देईल आणि ते 100 पट पीक देईल असं म्हणतो. मान महिमा सन्मान गौरव आता आणि युगाने तुलाच असो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करते म्हणून तो एकाने मान्य कर. आमेन आमेन. हालेलुया. त्याचे देव जिवंत आहे आणि त्याला महिमा, त्याचा महिमा वाढो. आज आपण जो विषय घेणार आहोत तो आहे दास दासी किंवा सेवक सेविका, त्याविषयी आज आपण ऐकणार आहोत. आता आपण जर बघितलं तर अनेक प्रचारक जे आहेत त्यांनी ते काय करतात की जे मेन कॅरेक्टर आहेत त्यांच्याविषयी आपण नेहमी ऐकतो आणि त्यांना त्यांच्याविषयी बोलून बोलून ते फार प्रसिद्ध झाले. परंतु बायबलमध्ये असे काही कॅरेक्टर आहेत की त्यांच्याविषयी कधी बोललं जात नाही आणि म्हणून त्यांचं कार्य समजत नाही. हालेलुया. तर असे बायबलमध्ये अनेक लोक आहेत की त्यांनी खूप चांगलं केलं. अशा लोकांविषयी आपण थोडंसं आज शिकणार आहोत. आता कदाचित ते मनुष्याच्या दृष्टीने इतके महत्वाचे नाही आणि ते कदाचित त्यांचं कार्य इतकं फार मोठं पराक्रम नसेल, परंतु जरी ते मनुष्याच्या दृष्टीने कमी असले तरी ते देवाच्या दृष्टीने खूप मौल्यवान आहे. हालेलुया. आणि असे जे सेवक आहेत की त्यांनी देवाची सेवा केलेली आहे आणि जरी त्यांचं नाव मोठं आहे किंवा त्यांचं ते खूप प्रचलित आहे तरी पण त्यांना ते का प्रसिद्ध झाले किंवा ते का मोठे झाले तर त्यांनी सेवा केलेली आहे. तर आजचा आपला हा विषय आहे की दास दासी किंवा सेवक सेविका म्हणू आपण त्यांना, चाकर दाई. तर असे काही कॅरेक्टर त्यांच्याविषयी आज आपण पाहणार आहोत. हालेलुया. तर पहिला जो देवाचा दास आहे तो म्हणजे अब्राहम. आपण अब्राहमाविषयी म्हणतो की तो विश्वासणाऱ्यांचा पिता आणि तो आपला बाप आहे आणि त्याच्याद्वारेच आपल्याला देवाचं वचन, आपण वचनाचे लेकर झालेलो आहोत. हालेलुया. उत्पत्ती 18:3 आणि 4 मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की हा जो देवाचा दास आहे त्याने कशा प्रकारे त्याने दास होऊन देवाच्या दूतांचा पाहुणचार केलेला आहे. म्हणजे अब्राम आहे हा देवाचा पाहुणचार करणारा देवाचा दास आहे. बघा तो काय म्हणतो 18:3 आणि 4 मध्ये असते. आणि तो म्हणाला, हे प्रभू, आता जर मी तुझ्या दृष्टीने कृपा पावलो असलो तर मी तुला विनंती करतो की तू आपल्या दासापासून जाऊ नको. काय झालं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो जेव्हा डेऱ्याच्या दारात एकदा बसलेला अब्राहम आणि तिकडे देवाचे 3 पुरुष आले. 3 पुरुष येऊन त्याच्या पुढे उभे राहिले आणि त्याने काय केलं, लवून नमन केलं त्याला आणि त्याने त्यांचा पाहुणचार केला. तो काय म्हणतो, एक शब्द तो वापरतो की तू आपल्या दासापासून जाऊ नको, मी तुला विनंती करतो आता मला थोडे पाणी आणून द्या आणि तुम्ही आपले पाय धुवून झाडाखाली विसावा घ्या आणि तुम्ही आपल्या दासाकडे आलाच आहात म्हणून मी घासभर भाकर आणतो आणि तुम्ही आपल्या जीवाला आधार करा, मग पुढे जा. हालेलुया. हा देवाचा माणूस, हा देवाचं भय धरणारा मनुष्य, परंतु पाहुणचार करणारा तो दास आहे. आणि जेव्हा त्यांनी ही गोष्ट त्याच्या जीवनात केली परमेश्वराने त्याला खूप उंच केलं. आता हे जे काही तो करत होता तो त्याचा फक्त लोट बघत होता आणि तो त्याला अनुभवत होता, तो त्याच्या सान्निध्यात राहत होता. आणि म्हणून काय झालं, उत्पत्ती 19:2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हा जो लोट आहे तो सदोम गमोरामध्ये असताना काय झालं, सदोम गमोरामध्ये जेव्हा दूत आले आणि ते त्या सदोम गमोराचा नाश करण्यासाठी आले तेव्हा ह्याने काय केलं, लोटाने काय केलं. बघा, लोट हा देखील देवाचा देवदूतांचा पाहुणचार करणारा ठरला. आणि इथे असं पाहायला मिळतं आपल्याला, आणि तो म्हणाला, म्हणजे लोट म्हणाला, आता पहा महाराज, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही वळून आपल्या दासाच्या घरी या आणि आपले पाय धुवा
आणि मोठ्या पहाटे सुटून आपल्या वाटेने जा. आणि त्याने काय केलं, त्यांना आपल्या घरी नेलं. म्हणजे लोट देखील अब्राहमाप्रमाणे देवदूतांचा पाहुणचार करणारा दास होता. आणि म्हणून जे काही त्याने दासपणात केलं त्याचं परमेश्वराने त्याला प्रतिफळ काय दिलं, तर त्याला त्याच्या कुटुंबाचा त्याने देवाने वाचवलं. त्यांना मरू दिलं नाही, सदोम गमोरामध्ये त्यांचा नाश होऊ दिला नाही, तर त्यांना हाताला धरून बाहेर काढलं आणि त्यांचं संरक्षण केलं. अब्राहमाप्रमाणे हा देखील देवदूतांचा पाहुणचार करणारा दास ठरला. हालेलुया. पुढे आपल्याला पाहायला मिळतं की हे जे दोघे जण आहेत, अब्राहम आणि लोट, यांच्यामध्ये काही दास होते. त्यांचे काहीतरी कोण नोकर होते किंवा त्याचे सेवक होते. आता ते कसे होते माहितीये, ते भांडणारे सेवक होते, आपसामध्ये भांडणारे सेवक. उत्पत्ती 13 5 ते 12 जर आपण वाचलं तर तिथे असं म्हटलेलं आहे, लोट काय म्हणतो, आणि लोट आणि जो अब्राहमाबरोबर गेला त्यालाही मेंढरांचे मेंढपाळ व गुरांचे किल्लारी व डेरे होते. म्हणजे अब्राहमामुळे लोट आशीर्वादित झाला. जितकी संपत्ती अब्राहमाची आहे कदाचित तेवढी संपत्ती त्यावेळी लोटाची पण होती. आणि तो वाढत गेला आणि त्यांना एकत्र राहण्यास देश पुरेना इतकी त्यांची बढती परमेश्वराने केली, त्यांना बरकत दिली आणि त्यांची संपत्ती मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. हालेलुया. आणि अब्राहमाच्या गुरांचे गुराखी, लोटाच्या गुरांचे गुराखी यांच्यामध्ये भांडण झाले. हालेलुया. आता हे दोघे तर देवाचे दास आहेत, ते देवाची सेवा करणारे आहेत, परंतु हे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत, ते मात्र भांडण करणारे आहेत. आता ह्या दासांच्या भांडणांमुळे काय झालं, त्यावेळेस कनानी व पेरिजी देखील देशात राहत होते. तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, मी तुला विनंती करतो, माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. हालेलुया. कारण आपण भाऊबंद आहोत. या चाकरांमुळे यांच्या रिलेशनमध्ये, यांच्या नातेसंबंधामध्ये फूट पडत होती. हालेलुया. आणि सर्व देश तो तुझ्या पुढे, आणि मग ते काय झाले, वेगळे झाले. हालेलुया. तर या आणि तो 11 वचनात असं म्हटलेलं आहे, तेव्हा लोटाने आपणासाठी यार्देनेचे सर्व प्रधान निवडले, मैदान निवडले आणि लोट पूर्वेकडे प्रवास करीत गेला आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्या अगोदर या अब्राहम आणि लोटाच्या मनात काही वेगळं होण्याचं नव्हतं. बरोबर होतं का, ते एकत्रच राहत जरी त्यांची संपत्ती वाढत होती. परंतु या भांडणाऱ्या दासांमुळे त्या मालकांमध्ये विभक्त झाले, त्याच्यामध्ये फूट पडले आणि ते वेगळे झाले. तर असे पण काही दास असतात की ते भांडतात. भांडणारे दास आपण बघितले. आता बघा, सेवक आणि सेवकाचे दास आहेत ते सगळं वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या त्यांचे कॅरेक्टर, आणि त्याच्यामुळे काहीतरी परिणाम होत असतात. हालेलुया. परंतु असे काही दास आहेत की त्यांच्या मालकाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते त्यांचं फार बरं झालं, ते आशीर्वादित झाले आणि त्यांची गर्भस्थानी खुली झाली. त्यांच्यावर शाप आला होता, परंतु त्यांच्या मालकाने त्या दासांसाठी प्रार्थना केली. उत्पत्ती 20 अध्याय आणि त्याचं 8 आणि 17 आपण ते वचन बघूया. 20 अध्याय. आणि काय झालं होतं या ठिकाणी की अब्राहमाची जी बायको होती, म्हणजे जेव्हा अब्राहमाने त्याच्या बायको तो अभिमलेखाकडे गेलेला आणि त्या रात्री, म्हणजे जेव्हा तो प्रवास करत असताना गरारामध्ये अभिमलेखाकडे जेव्हा तो गेला आणि त्या राज्यामध्ये राहत असताना भय वाटलं, अब्राहमाला भीती वाटली की अरे माझी बायको खूप सुंदर आहे आणि तिच्यामुळे हा राजा मला मारून टाकेल आणि मग मी काय करू. तर मी तिला सांगितलं, सांग मी तुझी बहीण आहे असं सांगू नको मी तुझी पत्नी आहे, नाही तर तुझ्यामुळे मला तो मारेल. आणि त्याने काय केलं, खोटं बोलायला सांगितलं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्या अभिमलेखाच्या लक्षात आलं की ही अशी गोष्ट नाही, तेव्हा त्याने काय केलं, स्वप्नामध्ये देवाने त्याला म्हटलं की तू आपल्या हृदयाच्या शुद्धतेने केलं आहे, माझ्या विरुद्ध पाप करण्यापासून मी तुला आवरले, म्हणूनच मी तिला स्पर्श करू दिला नाही. या
माणसाच्या स्वप्नामध्ये परमेश्वर स्वतः जाऊन बोलत आहे की ती माझी दासी आहे. हालेलुया. आणि तू तिच्यासाठी. आणि मग याने काय केलं, कारण तो काय म्हणतो, तर आता त्या माणसाची बायको त्याला परत दे, म्हणजे अब्रामाची, कारण तो भविष्यवादी आहे आणि तो तुझ्याकरता प्रार्थना करील आणि तू वाचशील, परंतु ती परत दिली नाहीस तर तू खचित मरशील आणि जे तुझे आहे ते सर्व मरतील, हे पक्के समज. आता जेव्हा ही बातमी त्याच्या कानावर आली, कोणाच्या, अभिमलेखाला जेव्हा कळलं की अरे हे फार मोठं संकट आता माझ्यावर आलेलं आहे, तेव्हा अभिमलेखाने काय केलं, मोठ्या पहाटेच उठला आणि त्याने आपले सर्व सेवकांना बोलवलं, त्याच्या दासांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना काय सांगितलं आणि या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. आणि तेव्हा ती माणसे फारच भ्याली. आता हा एक मोठा माणूस आहे, त्याने लगेच त्याचं काम करायला, त्याने सेवकांना कशाला बोलवलं, काय गरज होती सगळ्यांनाच बोलवायची, त्याचे दास होते ना, त्याचा आणि ह्या गोष्टीची काही संबंध नव्हता. पण अभिमलेखाने तसं केलं नाही. त्याने आपल्या सर्व चाकरांना, सेवकांना बोलवलं, त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्यावर देखील देवाचं भय पडलं. ह्याच्यावर देवाचं भय होतं, आलं, पहिलं नव्हतं, परंतु जेव्हा हे स्वप्न त्याला पडलं तेव्हा त्याच्यावर भय आलं आणि ते देवाचं भय त्याने त्याच्या चाकरांवर पण पाडलं. का तसं केलं, कारण जे पाप त्याने केलं होतं ते त्याच्या चाकरांनी करू नये, त्याच्या सेवकांनी ते पाप करू नये आणि दंड त्यांच्यावर येऊ नये, म्हणून त्याने त्यांना ह्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. हालेलुया. आणि नंतर त्याने काय केलं, अब्राहमाला सांगितलं आणि अब्राहमाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि 17व्या वचनामध्ये फार महत्वाची गोष्ट घडली. आणि अब्राहमाने देवाची प्रार्थना केली, मग देवाने अभिमलेख व त्याची बायको व त्याच्या दासी यांना बरं केलं. हालेलुया. आणि काय केलं त्यांचं, आणि त्यांना लेकरे झाली, कारण यहोवाने अब्रामाची बायको सारा हिच्यामुळे अभिमलेखाच्या घरची सर्व गर्भस्थाने अगदी बंद केली होती. बघा, याने पाप केलं, याने चुकीने गोष्ट केली, परंतु त्याचा दंड त्या सेवकांना आणि सगळ्यांना भोगावा लागणार होता. परंतु या देवाच्या दासाने केलेल्या प्रार्थनेमुळे आणि त्यानेही देवाची वाणी ऐकल्यामुळे ते त्यांच्या दासांचं खूप बरं झालं, दासींचं बरं झालं आणि त्यांना लेकरं होऊ लागली. हालेलुया. फार मोठा आशीर्वाद आहे लेकरं होणं. जर त्यांची कोक बंद केली असती तर देवाने त्यांचा वंश पुढे वाढला नसता. म्हणजे या दासींचं बरं केलेलं आहे मालकाच्या प्रार्थनेमुळे. प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वराच्या दृष्टीने मालक आणि दास हे सारख्याच मौल्यवान, सारख्याच दृष्टिकोनातून मौल्यवान आहेत. हालेलुया. आपण पुढे पाहतो की हा जो अलिएझर म्हणून एक देवाचा दास आहे, आता हा अब्रामाचा दास आहे आणि तो साधारण दास नाही, तर तो फार विश्वासू आहे, कारण तो त्याच्या अगदी लहानपणापासून तो त्याच्याकडे आहे. फार पूर्वीपासून तो अलिएझर जो आहे तो अब्रामाचा दास आहे आणि विश्वासू दास आहे. हालेलुया. आणि त्याने काय केलं, हा असा दास आहे की त्याने मालकाशी शपथ वाहिली. कशासाठी? त्याच्या मालकाच्या मुलाच्या वधूसाठी तो शोध करणारा असा त्याने निवडला. आणि नुसतंच त्याने त्याचं दास पण आहे, मालकाने सांगितले म्हणून काहीतरी करतो तसं नाही, तर त्याने देवाशी करार करून चिन्ह मागून आणि अगदी विश्वासूपणाने मालकासाठी त्याने त्याच्या मालकाच्या मुलासाठी वधू शोधून काढलेली आहे. हालेलुया. अलिएझर त्याचं नाव आहे आणि उत्पत्ती 24 मध्ये त्याच्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. उत्पत्ती 24:2-25 जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला याचा सगळा वृत्तांत पाहायला मिळतो की परमेश्वराने कशी या दासाची भेट घेतली आणि कसं त्याने प्रार्थनापूर्वक आपल्या धन्यासाठी एक चांगली पत्नी घेऊन आला. हालेलुया. आज आपण जर देवाचे दास आहोत तर प्रियानो, आपण कशा प्रकारे आपल्या मालकाची चाकरी करत आहेत. हालेलुया. आपण प्रत्येक जण देवाचे दास आणि दासी आहोत. आता आपण म्हणतो पास्टर्स जे आहेत ते आपण कधी कधी प्रार्थना, आमचे दास, म्हणजे आमचे नाही, आपले दास नाहीत, ते देवाचे दास आहेत. हालेलुया.
ते आपली चाकरी करणारे नाही, ते देवाची चाकरी करतात. प्रेज द लॉर्ड. पण ते आपलेपणाने आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. ते मेंढपाळ आहेत. हालेलुया. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते देवाचे याजक पण आहेत. ते देवाचे दास म्हणजे देवाचे याजक आहेत. ते देवाचे मुख शोधणारे असे आहेत. आणि ते देखील जेव्हा कोणताही निर्णय घेतात तेव्हा या अलिएझराप्रमाणे हालेलुया देवाचं मुख शोधून, देवाकडे चिन्ह मागून, देवाकडे प्रार्थना करून ते निर्णय घेणारे असे ते देवाचे दास आहेत. हालेलुया. देवाला धन्यवाद देते. त्याचे देव खूप चांगला आहे. आणि म्हणून हे सगळं आपण शिकत असताना जर आज आपण स्वतःला परमेश्वराचे दास समजतो तर आपण कोणत्या प्रकारे त्याची चाकरी करत आहोत. हालेलुया. ते फार महत्वाचं आहे. आता आणखीन आपण पाहणार आहोत की उत्पत्ती 22 मध्ये काही आपण दास पाहणार आहोत. आता हे जे दास आहेत हे असे दास आहेत की त्यांनी डोंगराच्या पायथ्याला थांबून त्याच्या धन्याची वाट पाहणारे हे दास आहेत. हे गडी आहेत. आणि ते असे गडी आहेत की ते त्यांच्या मालक जसं सांगेल त्याप्रमाणे करणारे. ते जितकी वाट चालवत नेतील तितकी वाट चालत जाणारे. हालेलुया. 3 दिवस ते वाट चालत गेले त्यांच्या मालकाबरोबर. उत्पत्ती 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अब्राहम याला देवाने परीक्षा घेण्याचं सांगितलं, त्याला पारखायला घेतलं परमेश्वराने. आणि देवाने त्याला सांगितलं की तू आपल्या मुलाला उमारपण म्हणून मला दे. मोरिया देशामध्ये जा आणि तिथला एक डोंगर जो मी तुला सांगेन. मोर्यामध्ये खूप डोंगर होते, परंतु एक असा डोंगर जो देव त्याला सांगणार होता त्याच्यावर तू त्या मुलाला उमारपण म्हणून अर्पण कर. हे देव त्याला त्याची परीक्षा पाहण्याकरता अब्राहमाला सांगत होता. अशा वेळी अब्राहमाने काय केलं? मग अब्राहम मोठ्या पहाटे सुटला आणि त्याने आपल्या तरुण गड्यांतले, त्याच्याकडे खूप गडी होते, परंतु त्यांच्यामधून तरुण असे 2 गडी त्याने निवडले. हे त्याचे सेवक होते. आणि त्या गड्यांना घेऊन आणि आपला मुलगा इसहाक यांना त्याने आपल्या बरोबर घेतले. आणि तो होमाची लाकडे त्याने फोडली आणि तो उठून जे ठिकाण देवाने सांगितले तिकडे गेला. आता 3ऱ्या दिवशी वचन म्हणतं, 4थ्या वचन म्हटलंय, 3ऱ्या दिवशी अब्राहमाने आपले डोळे वर करून ती जागा दुरून पाहिली. देवाने त्याला ती दुरून दाखवली. ते बघ तुला तिकडे जायचं आहे. हालेलुया. आणि अब्राहम आपल्या तरुण गड्यांना काय म्हणाला? आता हे जे दास त्याने घेतलेले 2 गडी त्यांना तो काय सांगत आहे की तुम्ही येथे गाढवाजवळ राहा आणि मी मुलगा तिकडे जाऊ, आम्ही देवाची भक्ती करून परत तिकडे येऊ. आता हे जे तरुण आहेत हे 3 दिवसाची वाट चालून आलेले आहेत अब्राहमाबरोबर. आता अब्राहम हा म्हातारा आहे, त्याचा मुलगा अजून लहान आहे, ते ओझं उचलू शकत नाही, लाकडं किंवा दुसरं काही. आता 3 दिवसाचा प्रवास, त्यांना खायला प्यायला पाणी वगैरे सगळं ते पण घेतलं. नुसती लाकडं आणि उमारपण असंच घेऊन नाही जाणार ते. 3 दिवस त्याला वाट चालायची. मग हे कोण वाहणार ओझं? गाढवं तर वाहतील, पण तो आता गाढवं सांभाळेल अब्राहम, त्याच्या मुलाला त्याच्या हात पकडेल की तो ते दुसरं काही सामान घेईल, तो म्हातारा आहे. अशा वेळी त्यांना या गड्यांनी, या 2 तरुणांनी अब्राहमाला साथ दिली. हालेलुया. आता यांच्याविषयी आपण कधीच ऐकलं नाही. आपण नुसतं अब्राहम, इसहाक आणि अर्पण एवढंच ऐकतो. परंतु या 2 गड्यांनी काय केलं? या दासांनी त्याच्या मालकाशी प्रामाणिकपणे राहिले. त्याचं ओझं वाहण्यासाठी त्यांनी त्याला सहकार्य केलं. आणि इतकंच नव्हे, जेव्हा हे लोक 2 जण डोंगरावर गेले, आता देवाने तर त्याला दुरून दाखवला. आता यांना त्याने उभं केलंय. आता बघा डोंगराळ प्रदेश आहे, तिकडे काही शेड होती का? तिकडे काही घरं असतील का? हे काहीच नाही. त्यांना जिथे उभं केलं तिथेच ते उभे राहिले, त्याची गाढवं घेऊन, बाकी दुसरं सामान सांभाळत. आणि ऊन असेल, कशी स्थिती असेल आणि माहित नाही, परंतु हे 2 गडी पळाले नाही, ते धन्याची वाट बघत राहिले. हालेलुया. आणि जेव्हा इसहाकाने या गोष्टी केल्या तेव्हा जे काही त्याला सांगितलेलं परमेश्वराने ते त्याने केल्यानंतर 21वा अध्याय
शेवटच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे 19व्या वचनामध्ये त्याच्यातच, मग अब्राहम आपल्या तरुण गड्यांकडे परत आला आणि ते उठले व त्याच्या बरोबर बेरशेबाकडे गेले आणि अब्राहम बेरशेबाकडे आले. म्हणजे जोपर्यंत अब्राहम येत नाही खाली, आता अब्राहमाला तिथे जायला किती वेळ लागला आपल्याला माहित नाही, परत यायला त्याला किती वेळ लागला आपल्याला माहित नाही, परंतु हे 3 दिवस, परत ते 3 समजा 1 दिवस लागला असेल त्याला वर चढायला, परत खाली उतरायला, परत 3 दिवसाची वाट, परंतु कुरकुर न करता या तरुण गड्यांनी, त्याच्या दासांनी त्याला सहकार्य केलं. हालेलुया. ते आपल्या धन्याशी प्रामाणिक राहिले. प्रेज द लॉर्ड. असा आपला परमेश्वर खूप चांगला देव आहे. हालेलुया. आणि तो आता हे आपण बघितले की ते हे जे दास आपण बघितले, आता त्यांनी एक शब्दही बोललेला नाही, त्यांच्याविषयी दुसरी काहीच माहिती नाही, तरी देखील त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. हालेलुया. खूप मोठं काम केलेलं आहे. आता प्रारंभामध्ये 24व्या अध्यायामध्ये, 24वा अध्याय आणि 59 त्यामध्ये काय झालेलं आहे, आता ह्या ज्या अलिएझर आपण बघितलं, अलिएझर आणि आता नवरी इसाहाकासाठी शोधली आणि रिबेका त्यांना मिळाली आणि फार अद्भुतरित्या परमेश्वराने त्याचं सहाय्य केलं. आणि आता त्याने ही जी रिबेका तिला घेतलं. 24वा अध्याय आणि 59 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा रिबेका आपल्या नातेवाईकांना, नातलगांना तिने निरोप दिला आणि ती म्हणाले की मी जाते अलिएझर बरोबर माझ्या घरी, आणि जेव्हा ती निघाली तेव्हा 59 मध्ये असं म्हटलं आहे, मग त्यांनी आपली बहीण म्हणजे लाबानाने त्यांची बहीण जी रिबेका आणि तिची दाई आणि अब्राहमाचा चाकर म्हणजे जो एलिएझर आणि त्याची माणसं यांना रवाना केलं. आता इथे एका दाईचा उल्लेख आहे. रिबेकाला एकटीला नाही पाठवलं लाबानाने. त्या काळी अशी पद्धत होती की जेव्हा मुलगी लग्न करून जाते तेव्हा तिच्या बरोबर एक दासी द्यायची. हे जे श्रीमंत लोक होते त्यांची ती पद्धत होती. हालेलुया. तर ही रिबेका पण एकटी नाही आली, तर तिची दाई तिच्या बरोबर होती. आता या दाईचं इकडे नाव गाव काहीच दिलेलं नाही, परंतु प्रारंभ 35 मध्ये, उत्पत्ती 35:8 इथे जर आपण पाहिलं, उत्पत्ती 35:8 मध्ये, तर इथे असं म्हटलेलं आहे, रिबेकाची दाई दबोरा मेली. म्हणजे या ठिकाणी तिचं नाव दिलंय. ती कोण होती? तिचं नाव दबोरा होतं. आता ही दबोरा वेगळी, संदेष्टी दबोरा ती वेगळी आहे. तर ही जी दाई होती ही रिबेका बरोबर या इसाहाकाच्या घरी आली होती. आता तिने काय काम केलं, कसं ती वागली वगैरे काहीच उल्लेख नाही. परंतु आता रिबेका जेव्हा मेली तिच्याविषयी काहीच, बायबल एकदम सायलेंट आहे. ती कशी मेली, म्हणजे याकोब त्याच्या मामाकडे पळून गेल्यानंतर एसावाने माहिती ना त्याच्याशी त्याने अधिकार घेतला, मोठेपणाचा हक्क घेतला, मग याकोब पळून गेला वगैरे वगैरे, आणि नंतर इसाहाक आणि ही रिबेकाच होती. पण ही दाई या रिबेका बरोबर होती. रिबेका कशी मेली, काय मेली, काहीच बायबल त्याच्याविषयी बोलत नाही. फक्त एवढं सांगितलं जातं की जेव्हा रिबेका मेली, 31 मध्ये असं म्हटलेलं आहे की रिबेका मेल्यानंतर तिला पुरलं म्हणजे मी वाचते ते 31 मध्ये असं म्हटलंय की आणि त्यांनी अब्राहमाला, म्हणजे जेव्हा याकोब मेला त्यावेळी अब्राहमाला त्याची बायको सारा हिला पुरलं होतं. तेथेच त्यांनी इसाहाकाला आणि त्याची पत्नी रिबेका हिला पुरलं. तेथे मीही लेयाला पुरलं, असं कोण म्हणतं? याकोब. ओके. तर या ठिकाणी फक्त एवढं म्हटलंय की तिला ज्या ठिकाणी अब्राहम सारा इथे होते तिकडे पुरले. ती कशी मेली, काय मेली, काही माहित नाही आपल्याला. परंतु ही जी दबोरा आहे हिच्याविषयी बायबल काय म्हणतं 8व्या वचनामध्ये, दबोरा मेली आणि बेतेलाच्या खालच्या अल्लोन झाडाखाली तिला पुरले, म्हणून अल्लोन बाकूत म्हणजे रडण्याचे अल्लोन असे त्याचे नाव पडले. त्या जागेला नाव दिलं. म्हणजे या दबोरासाठी किती रडले असतील हे लोक. हालेलुया. फार विशेष लोकांना त्या ठिकाणी असं, म्हणजे जे देवाचे फार महत्वाचे लोक आहेत ना त्यांच्यासाठी रडलं जायचं किंवा त्याचा खूप वेळ शोक केला जायचा. म्हणजे दबोरीसाठी इतका शोक केला. किती
त्या स्थानाला रडण्याचं अल्लोन म्हटलं. हे सगळे लोक किती रडले असतील. हालेलुया. म्हणजे असं काय केलं असेल दबोराने, किती चांगली सेवा केली असेल. थोडक्यात तिच्याविषयी आपण कधी ऐकलं नाही, परंतु ही जरी दाई होती, ही रिबेका बरोबर, रिबेका मेल्यानंतर कदाचित तिने त्या कुटुंबाची व्यवस्था ठेवली असेल. हालेलुया. तिने सांभाळलं असेल. बायबल त्याच्याविषयी सायलेंट आहे की तिने काय कार्य केलं, पण तिच्यासाठी शोक केला गेला. हालेलुया. जरी काही कॅरेक्टर त्यांच्याविषयी आपल्याला आपल्या दृष्टीने ते कमी दर्जाचे असतील, पण देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आहे. हालेलुया. परमेश्वर खूप महान आहे. हालेलुया. बघा, देवाचा आत्मा पुन्हा नाही, प्रेज द लॉर्ड. परंतु एक अशी दासी आहे की जी फार घमेंडी आहे, आणि तिच्या घमेंडीमुळे तिने काय केलं, तिने फार मोठा तिचा आशीर्वाद गमावला. हालेलुया. आणि तिने काय केलं, तिने काय चूक केली का तिने तिच्या धनिनीला तुच्छ लेखलं. उपकाराची फेड तिने अपकाराने केली. असे पण काही दासदासी आहेत की त्यांनी बरोबर त्यांच्या जीवनामध्ये वागणूक दिली नाही, किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चुका केलेल्या आहेत. अशी घमेंडी जी दासी होती ती कोण आहे. उत्पत्ती 16 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की उत्पत्ती 16 मध्ये हागारेविषयी म्हटलेलं आहे. बघा, जेव्हा सारा ही वांज आहे आणि ती तिच्या वांजपणामुळे फार दुःखी आहे, फार कष्टी आहे. आणि जसं आपण बघितलं की रिबेका बरोबर जशी दबोरा आली होती, तशीच सारा बरोबर ही हागार आणली होती. बरोबर, त्यावेळी ती पद्धतच होती की एक दासी तिच्या बरोबर घेऊनच यायची. आता हिने काय केलं, ही वांज आहे म्हणून तिने आपल्या पतीला ही दासी पत्नी म्हणून दिली. हालेलुया. आता ही दासी आहे, ही तिची सेवा करणारी आहे, आणि ही तिच्या आता ती मालकीण झाली. ती एक चाकर नोकर होती. हिला तिने स्वतःची सवत केली आणि तिला स्वतःच्या बरोबरीचा दर्जा दिला. आणि अब्राहम काही साधारण पुरुष नव्हता, तो फार श्रीमंत त्याच्या काळामधला, आणि देवाच्या दृष्टीने पण अब्राहम किती मौल्यवान. हालेलुया. अशी ही बाई की जिला इतकं चांगलं मान मिळाला. आता तिने तिच्या बरोबर बहिणीसारखी, आता ती तिची दासी नव्हती, तिच्या बहिणीसारखी, तिच्या म्हणजे बरोबरीसारखी ती होती, आणि तिने तिला कसं वागवायला पाहिजे. परंतु वचन काय म्हणतं की हिने काय केलं, हिने साराला तुच्छ लेखलं. 16:1-4 जर आपण पाहिलं तर तिथे असं म्हटलेलं आहे की आणि अब्राहमाला आपली बायको सारा हिच्यापासून मूल झालं नाही. त्या हगार नावाची ही मिस्री दासी होती. ही काही बिलीवर म्हणजे याच्यामधली नव्हती, तर ही मिस्रातली होती. आणि सारा अब्राहमाला म्हणाले, आता पहा, यहोवाने मला मूल होऊ दिले नाही, मी तुला विनंती करते माझ्या दासीपासून, म्हणजे कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील. आणि अब्राहमाने सारा हिचा शब्द ऐकला आणि त्याने त्या दासीचा स्वीकार केला. अब्राम कनानाच्या देशात 10 वर्ष राहिल्यावर त्याची बायको सारा हिने मिस्री दासी हागार हिला घेऊन आपला नवरा अब्राम याची बायको करून दिलं. तिने स्वतः करून दिलं. मग तो हागारापाशी तिला मुलगा झाला, आणि तिने हे पाहिल्यावर तिच्या दृष्टीने तिची धनीन तुच्छ झाली. म्हणजे आता ही तिची मालकीण झाली. परंतु सारा अब्रामाला म्हणाली, माझ्यावरचा अन्याय तुझ्यावर असो. मी आपली दासी तुझ्या उराशी दिली आणि आपण गरोदर आहोत हे पाहिल्यावर मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. यहोवा माझ्यामध्ये तुझ्यामध्ये न्याय करू. आता या ठिकाणी ही का अब्रामाला दोषात आणते? कारण अब्राम हा धनी आहे. जरी ती दासी होती तरी पत्नीवर त्याचा अधिकार आहे. ती तिला तुच्छ मानते, तेव्हा अब्रामाने तिला ओरडावं, अब्रामाने तिला हँडल करावं, अशी कदाचित तिची सारायची इच्छा असेल. पण अब्राम काहीच बोलत नव्हता. तर नंतर म्हणून तिने काय केलं, ती आणि वचन पुढे म्हणतं, अब्राम सारा हिला म्हणाला, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला दिसेल ते तिचे कर. काय मग साराय तिला गांजू लागली आणि ती तिच्याकडून पळून गेली. आता अब्राहमाने न्याय करावा असं हिला वाटत होतं, परंतु अब्राहमाने तसं केलं नाही. तर त्याने तो न्याय तिला करायला दिला. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून तो दोषात सापडू नये.
आता परमेश्वर परंतु न्यायी आहे. तो जरी ती दासी असली, जरी तिने चूक केलेली आहे तिच्या लाईफ मध्ये, तरी देखील परमेश्वराने तिला पण टाकलं नाही. आपल्या दृष्टीने कदाचित ते तुच्छ झाले, परंतु देवाच्या दृष्टीने दास दासी पण मौल्यवान आहे. हालेलुया. परमेश्वराने हागारेला सोडलं नाही. कोणामुळे? अब्राहमामुळे. हालेलुया. परमेश्वराने तिची भेट घेतली, तिचं दुःख ऐकलं, तिला पण एक चांगला वंश दिला, तिला पण आशीर्वादित केलं. तिला पण जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा पाणी दिलं. तिचे डोळे बंद होते, तिला दिसत नव्हतं, तिचे डोळे उघडले, तिला पाण्याचा झरा दिसला. हालेलुया. आणि तिने पण देवाला गौरव दिले. परमेश्वर त्याच्या लोकांना टाकत नाही. जरी दासदासी चुकले, आपण पण चुकतो आपल्या लाईफमध्ये, आपण पण देवाचे दासदासी, कदाचित आपण पण हिच्यासारख्या चुका केलेल्या असतील, परंतु देव आपल्याला टाकणार नाही. हालेलुया. परमेश्वर आपला बरोबरीचा देव आहे. हालेलुया. परमेश्वर खचित आपल्यासाठी खूप महान असा देव आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आता खचित देवाचा आत्मा उन्हा नाही. हालेलुया. आणखीन आपण पाहणार आहोत काही चाकरांविषयी. एक आजारी चाकर आहे, एक नोकर आहे आणि तो आजारी आहे. आणि त्या आजारी चाकरासाठी त्याचा मालक किती कन्सर्न आहे, किती त्याच्यावर प्रेम करणारा आहे, हे त्या मालकाच्या कृतीवरून कळतं. हालेलुया. काही लोकांना त्यांच्या चाकरांविषयी, त्यांच्या कामगारांविषयी काही पडलेलं नसतं. त्यांनी पगार दिल्यानंतर तुम्ही तुमचं बघा, त्याच्यानंतर आम्हाला काही माहित नाही. हालेलुया. पण इथे असा एक चाकर आहे की त्याचा मालक किती चांगला आहे. आणि तो मालक कोणी साधारण मनुष्य नाही, तो फार मोठा मालक आहे, तो शतपती आहे, तो फार मोठा सैन्यांचा अधिकारी आहे. मत्तय 8:5, मत्तय त्याचा 8वा अध्याय 5 पासून 13 मध्ये जर आपण वाचलं तर इथे एक शतपती आहे आणि त्याचा चाकराला बरं नाही. आता त्याला काय झालंय, त्याला पक्षघात झालाय, म्हणजे त्याला पॅरालायटिक अटॅक आलेला आहे. आता तो त्याचा चाकर विचारात खेळलेला असेल, बरोबर. आता त्याच्याकडे हा काही एकटा चाकर नव्हता, 100 शतपती म्हणजे 100 त्याच्याकडे होते. हे एकट्याकडे बघायला याला कुठे गेले. आणि तो फार मोठा मनुष्य आहे. तो काय सर्व आणि कफरनहुमास आल्यावर, जेव्हा येशू कफरनहुमास आला तेव्हा तिथे तो शतपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करतो. बघा हा शतपती काय प्रार्थना करतो, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. म्हणजे तो पडून राहावा अशी या मालकाची इच्छा नाही, तर त्याने उठावं, त्याने पुन्हा कामाला यावं अशी या मालकाची इच्छा आहे. आणि तो त्याला म्हणाला, म्हणजे येशू म्हणतो, मी येऊन त्याला बरे करतो. तेव्हा शतपती काय म्हणतो, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. हालेलुया. बघा त्याच्या चाकरावर प्रेम आहे. इतकंच नाही, येशूवर त्याचा पूर्ण विश्वास आहे. येशू माझ्या चाकराला बरं करीलच करील. आता त्याने ज्या अर्थी तो प्रभूकडे आला, त्या अर्थी त्याच्या अगोदर, प्रभूकडे येण्याच्या अगोदर या शतपतीने नक्कीच त्याला डॉक्टरकडे नेलं असेल, त्याच्या घरी पण व्हिजिटला गेला असेल, त्याची माहिती काढली असेल, त्याच्याविषयी नेहमी तो बातमी घेत असेल, कसा आहे तो, बरा आहे का तो वगैरे. तो त्याची म्हणजे दखल घेत असेल, बरोबर ना. नाहीतर त्याला 100 मध्ये एक नाही आलं तर काय फरक पडतो. त्याच्या बदली तो दुसरं कोणाला तरी अपॉइंटमेंट देऊ शकतो, त्याच्याऐवजी दुसरं कोणाला तरी कामाला घेऊ शकतो. परंतु हा शतपती असा नाही, तर तो त्याच्या चाकराची काळजी घेणार आहे. इतकंच नव्हे तर तो किती नम्र असेल. तो म्हणतो, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावा असा मी योग्य नाही, तू इथूनच शब्द बोल, स्वतःला नम्र. आणि तो पुढे काय फार महत्वाची गोष्ट बोलतो, कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई आहेत. आणि याला मी म्हणतो जा, म्हणजे तो जातो. आणि दुसऱ्याला म्हणतो ये, म्हणजे तो येतो. आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर, म्हणजे तो ते करतो. हालेलुया. त्याच्या शब्दामध्ये अधिकारवाणी आहे. आणि ह्याच अधिकारवाणीने प्रभू तू शब्द मात्र बोल
माझा चाकर बरा होईल. हालेलुया. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले. देवाचं वचन म्हणते येशूला आश्चर्य वाटलं आणि तो मागून जाणाऱ्यांना म्हणाला, अरे मी तुम्हाला खचित सांगतो, इस्रायलामध्ये एवढा विश्वास, मोठा विश्वास कोणाच्याच ठाई आढळला नाही. हालेलुया. म्हणजे त्याने येशूची जो अधिकार आहे, येशूची जी पोस्ट आहे ती त्याने ओळखली की येशू काय चीज आहे. हालेलुया. त्याच्या स्वतःवरून त्याच्या शब्दाचं सामर्थ्य त्याने ओळखलं. हालेलुया. आणि तो काय म्हणतो की शेवटच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, येशू शतपतीला म्हणाला 13 वचन, जा, तू जसा विश्वास धरला तसं तुझं हो. आणि त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. हालेलुया. बघा, या शतपतीच्या प्रार्थनेमुळे हालेलुया हा दास बरा झाला. हालेलुया. असे मालक आपण असायला पाहिजे. जर आपल्याकडे कोणी चाकर आहे तर त्याची काळजी घेणारे. आमेन. हालेलुया. आणखी फक्त एक उदाहरण घेऊन मग मी या ठिकाणी थांबते. आता शेवट एक उदाहरण आहे की नामान पुढे. हालेलुया. दुसरे राजे याचा 5वा अध्याय, याच्यामध्ये एक दासी आपल्याला पाहायला मिळते. आणि ती दासी, ती नुसती दासी नाही आहे, तर ती त्या घरामध्ये ज्या गोष्टी घडत आहे त्याच्याविषयी ती विचार करणारी आहे. आता ती फार मोठी बाई नाही किंवा फार मोठी अशी हे नाही, परंतु ती लहान मुलगी आहे. हालेलुया. परंतु काय झालेलं आहे की तिला आपण वाचूया ते 5वा अध्याय, दुसरे राजे 5वा अध्याय 2रं वचन. आणि आरामाच्या टोळ्याने निघून इस्रायलाच्या देशातून एक लहान मुलगी धरून नेली होती आणि ती नामानाच्या बायकोची चाकरी करत असते. तिला बाळगी म्हणून ठेवलं. आता या बाईकडे लेकर बाळ असतील नसतील, परंतु ही तिकडे तिच्याकडे चाकरी करते. मग तिने आपल्या धनिनीला म्हटली, बघा, आता ही जी मुलगी आहे ती वयाने जरी छोटी आहे, ती तिकडे काम करणारी एक दासी आहे, तरी देखील त्या घरातल्या सुखदुःखाशी ती समरूप आहे. तिने तिच्या मालकाचं, तिच्या मालकिनीचं दुःख पाहते ती, आणि ती पाहून नुसती शांत, आता मी काय करू, मी तर दासी आहे, मी काय बोलू, असं नाही. परंतु तिच्या देवावर विश्वास आहे. इस्रायलाच्या देवावर तिचा विश्वास आहे. देवाच्या माणसांवर तिचा विश्वास आहे. ती हिब्रू आहे आणि ती जरी धरून आणलेली आहे तरी देखील ती जरी ह्या परक्या लोकांमध्ये राहते, ती तिच्या देवाला विसरलेली नाही. हालेलुया. म्हणून आपण आपल्या लहान लेकरांना लहानपणीच आपला देव द्यायला पाहिजे. तिच्या आईवडिलांनी तिला देवाची ओळख दिली होती. हालेलुया. जरी ती वयाने लहान आहे तरी तिच्या आईवडिलांनी परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय करू शकतो, हे सगळं तिला सांगितलं होतं. हालेलुया. आणि त्या सगळ्या साक्षी तिने मनाशी गाठ बांधलेल्या होत्या आणि ती ते विसरली नव्हती. आणि म्हणून तिने काय केलं, जेव्हा तिने धनिनीला म्हटलं की माझा धनी शमरोनातल्या भविष्यवाण्याजवळ जर असता तर बरे होते, त्याने त्याचा खोड दूर करून त्याला बरे केले असते. हालेलुया. आणि नंतर त्याने आज जाऊन आपल्या धनाला सांगितले की इस्रायलाच्या देशातली मुलगी असे बोलली. आणि आरामाच्या राजाने म्हटले, आज जा, मी इस्रायलाच्या राजाला पत्र पाठ. आता काय झालं की जेव्हा, आता बघा, जरी ही लहान आहे, ती दासी आहे त्या घरामध्ये, तिची तिथे काही व्हॅल्यू नाही, तिथे तिला काही स्थान नाही, तरी देखील हे मालक लोक एक लहान मुलीचं ऐकतात. हे विशेष नाही का वाटत? ती पण परकी, ती काय त्यांच्या घरामधली नाही, खानदानीतली नाही, तरी तिचं ऐकतात. का त्यांनी ऐकलं तिचं? कारण त्या मुलीचं वागणं हे विश्वासाचं वागणं असते. हालेलुया. मग जरी आपण दर्जाने लहान असतील, पैशाने लहान असतील, मानाने लहान असतील, सगळ्या गोष्टीत जरी आपण लहान असले, तरी जर देवाची आपली आहे आणि देवाची जर ओळख आहे, तर आपण जे बोलू ते आपल्यापेक्षा किती वयाने मोठे असले तरी ते आपलं ऐकतील. हालेलुया. का नाही ऐकणार?
प्रेज द लॉर्ड. आणि ह्या मुलीचं त्यांनी ऐकलं आणि ह्या ऐकण्यामुळे याने काय केलं, नामानाने राजाचं पत्र घेतलं आणि तो आता इस्रायलाच्या त्या दासाकडे जायला निघालेला आहे. आणि तो त्या ठिकाणी गेला देखील. आणि जसं दासाने सांगितलं, आता आपल्याला स्टोरी सगळी माहित आहे की काय झालं. तो गेला आणि कसं परमेश्वराने त्याचं सहाय्य केलं. आता तिथे गेल्यानंतर जी परिस्थिती आहे ना ती फार वेगळी. नामानाने जे काही मनाशी होतं, मी जाईल, मग तो दास येईल, मी तर इतका मोठा माणूस आहे, मग तो बाहेर येईल, माझं स्वागत करील, मग मला स्पर्श करील, माझ्या प्रार्थना करील आणि मग मी बरा होईल, असं सगळं त्याने स्वप्न असं काय मनाशी विचार करून तो त्या ठिकाणी गेला. आणि तिथे गेल्यानंतर परिस्थिती वेगळीच झाली. जसं त्याने विचार केला तसं काही त्याच्या बाबतीत घडलंच नाही, तर वेगळीच गोष्ट घडली. हालेलुया. तर त्या देवाचा दास बाहेर पण आला नाही. तो म्हणाला, जा त्याला सांग की तू जा आणि यार्देनेमध्ये 7 डुबक्या घे, तर तू बरा होशील. आता ह्याला फार राग आलेला आहे. इतका राग आला की तो म्हणतो, अरे हे काय झालं, मी काय विचार केला आणि ही काय गोष्ट घडली. आणि वचन पुढे म्हणतं, 13व्या वचनात असे म्हटलेलं आहे, 12 पासून मी वाचते. दिमिश्काच्या नद्या, आबान व पर्पर या इस्रायलाच्या सर्व जलांपेक्षा चांगल्या नाहीत काय? माझ्या देशात नद्या नाहीत काय? मी इतक्या लांब इकडे नदीत काय आंघोळ करायला आलो? मला त्या स्नान करून शुद्ध होता येणार नाही काय? असा तो रागे भरला. हा नामान कोणी साधारण मनुष्य नाही, हा सेनापती आहे. तो एक सैन्य मागवून या देशाचा म्हणजे अगदी नाश करू शकतो, इतकी पॉवर या नामानाकडे आहे. आणि तो अगदी रागाने आता पेटलेला आहे आणि तो वळून निघाला. कशासाठी निघाला? आता जातो आणि आणखी सैन्य घेऊन येतो आणि यांचं वाट लावतो. कदाचित असं त्याने प्लॅन केला असेल. तेव्हाच काय झालं माहितीये, तेव्हा एक फार महत्वाची गोष्ट कळली. तेव्हा त्याचे चाकर त्याच्या जवळ आले. बघा आता हा नामान आहे, हा रागे भरलेला आहे आणि एखादा मोठा माणूस जेव्हा रागात होतो कोणाचंच ऐकत नाही. अरे कधी कधी आपण पण नाही ऐकत. आपल्या घरात आपल्याला राग आला तर आपले बायको काय ना, पोरं काय ना, काय काय आपण आपलंच, बरोबर ना, राग आपल्याला सहन होतो. आणि हा तर एवढा मोठा माणूस, हा काय ऐकणार चाकरांचं? परंतु तेव्हा त्याचे चाकर त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, बघा आता ते चाकर कसे बोलतात, माझ्या बाबा, म्हणजे त्याला एक सन्मान दिला. चाकर कसे असावे? भविष्यवाद्याने जर तुला मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तू केली नसतीस काय? बघा आता ते त्याला समजावत आहे. इतक्या लांब ते प्रवास करून आलेले आहे आणि त्याचे चाकर, आता हे चाकर कसे असतील माहितीये का? ते त्याच्या जरा क्लोज असतील. हालेलुया. ते नेहमी त्याच्याबरोबर राहणारे असतील, त्याच्याबरोबर खाणारे, पिणारे, उठणारे, बसणारे, अशी त्याची जरा जवळचे माणसं असतील. आणि त्यांनी काय केलं, बघितलं ही परिस्थिती फार बिकट आहे आणि याच्यातून वेगळंच काहीतरी आता निष्पन्न होईल. म्हणून त्यांच्या जेव्हा ही लक्षात आलं, रागात माणसाला समजत नाही, परंतु जे शांत असतात, जेव्हा आपलं डोकं शांत असतं तेव्हा आपण विचार करू शकतो. जेव्हा आपलं डोकं शांत नसतं तेव्हा आपण परिस्थितीवर विचार करू शकत नाही आणि मग त्याच्यातून वेगळंच काहीतरी भलतच घडते. म्हणून जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा प्रथम काय गोष्ट करायची, आपण शांत व्हायचं. हालेलुया. शांत झाल्यानंतर त्या परिस्थितीवर आपण विचार करू. आता हे जे चाकर होते हे त्यावेळी शांत डोक्याचे होते. म्हणून त्याने काय केलं, माझ्या बापा, जर भविष्यवाद्याने तुला दुसरं काहीतरी करायचं तू केलं असतं ना, तर त्याने तुला स्नान करून शुद्ध हो म्हटले तर विशेष करून तसे करावे की नाही? काय तुला मोठा गोष्ट सांगितली? फक्त शुद्धच व्हायला सांगितलं, आंघोळच करायला सांगितली याने, तर काय काय गोष्ट मोठी आहे? मग त्याने खाली जाऊन देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे, जसं अलिशाने सांगितलं त्याप्रमाणे यार्देने 7 गुटकुळी मारली. तेव्हा त्याचे शरीर पूर्वीसारखे परत लहान मुलांच्या मांसासारखे झाले आणि तो शुद्ध झाला. हालेलुया. बघा या चाकरांचा रोल. आपल्याला फक्त अलिशा दिसतो, नामान दिसतो, ती पोरी दिसते. अरे हे दोघे दिसतात का? हे चाकर ज्यांनी त्यावेळी एक चांगली स्टेप घेतली. प्रेज द लॉर्ड.
बघा, ज्या आता आपण देवाशी चाकरी करतो, आपण पण देवाचे दासदासी आहे. हालेलुया. आपला काय रोल आहे आपल्या आजूबाजूच्या जीवनामध्ये, आपण ज्या समाजात राहतो, ज्या मंडळीत राहतो, ज्या कुटुंबात राहतो, हालेलुया, आपण देवाचे दासदासी या नात्याने आपलं काय कर्तव्य आहे. हालेलुया. हे ह्या दासदासींनी त्यांच्या जीवनातून आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या गोष्टीकडे कधी कधी आपलं लक्ष जात नाही. त्या क्षुल्लक गोष्टी आपल्याला हे लोक असे क्षुल्लक वाटतात, परंतु ते क्षुल्लक आहेत का? नाही. आपल्या दृष्टीने, मनुष्याच्या दृष्टीने तर तसे आहे, देवाच्या दृष्टीने ते फार मौल्यवान आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद देते. या ठिकाणी मी थांबते आणि खचित मी विश्वास ठेवते की जे काही तुम्ही आज वचन ऐकलेलं आहे त्याने तुम्ही आशीर्वादित झालाच आहात. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देते. या व्हिडिओमध्ये आपण आणखी जे दुसरे आपले कॅरेक्टर आहेत याच विषयावर ते आपण नेक्स्ट टाइम पाहूया. हालेलुया. धन्यवाद देते प्रभू, तुझे गौरव करते, तुझा सन्मान करते परमेश्वरा. या वचनांसाठी तुझे आभार मानते. हालेलुया. खचित तू आज आमच्याशी बोललेला आहेस. हालेलुया. जर आज आम्ही स्वतःला तुच्छ मानत असते तरी प्रभू आम्ही विश्वास ठेवतो की तुझ्या दृष्टीने आज आम्ही मौल्यवान आहोत. आम्ही तुझे दास आणि दासी असे. हालेलुया. तू आमचा वापर कर तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिम्यासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू आमचा वापर कर. हालेलुया. धन्यवाद देते प्रभू. पुन्हा एक वार आमचा प्राण, आत्मा, शरीर तुझ्या हातात समर्पित आहे. ज्या कुणी या बापा हे वचन ऐकलेलं आहे, खचित मी विश्वास ठेवते की त्यांच्यासाठी हालेलुया ते रेहमा असं होऊ दे, त्याच्यासाठी ते आशीर्वाद असं होऊ दे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हालेलुया हे वचन ऐकणाऱ्यांस मी आशीर्वाद देते. तारणाऱ्या येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करते, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन.